वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आहे मार्गशीर्षमधला दुसरा गुरुवार आणि आज दत्त जयंतीसुद्धा आहे। तर सगळ्यात अगोदर तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। आता मार्गशीर्ष गुरुवार म्हटलं की पूजा तर आलीच ना, तर पूजा मांडायची होती म्हणून मग माझी आपल्या अंगणातली फुलं, फांद्या, फळं सगळं गोळा करायचं सुरू आहे इथं बघा। तर चला आता घेऊन येऊया सगळं। हं? घे. मला दे ती खायला, मला खायला दे. देवाला पाहिजे पूजायला। आता मी देवच आहे की. होय तुम्ही आहेच की मग। चला आता सगळी तर माझी तयारी झाली होती, तर म्हटलं चला पटकन पूजा मांडून घेऊया। आणि तसंही तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये पूजा बघितलेलीच होती, तरी पण म्हटलं तर आपला ब्लॉग आहे आणि काही आपले नवीन सबस्क्रायबर पण असतात जे की डायरेक्ट पहिल्यांदा ब्लॉग बघणारे असतात, तर त्यांना पण पाहायला भेटावी पूजा म्हणून मग म्हटलं तेही मी शूट घेतलं ह्याच्या ब्लॉगमध्ये। आणि असं झालं होतं की आता हा तुम्हाला ब्लॉग एक दिवस लेट पाहायला भेटतोय, कारण काल संध्याकाळी सगळं होईपर्यंत मला भरपूर वेळ गेला, त्याच्यामुळे मग मी काल मला व्हिडिओ एडिट करून अपलोड करायचं झालं नाही, त्याच्यामुळे मग मी आज करतो ते। तर इथं बघा आज दत्त जयंतीनिमित्त सगळं देवाला आपलं भोग वगैरे चढवलं होता, तर सगळी इथं माझी तयारी झाली होती। मग पूजा वगैरे झाली छान अशी। मग त्याच्यानंतर आत्तीनी सुद्धा हळदी कुंकू लावून पाया पडून वगैरे घेतलं आणि मग म्हटलं आता परत संध्याकाळी स्वयंपाकाला लागायचं। आता पूजा वगैरे सगळं सकाळीच आवरून घेतलं होतं, पण स्वयंपाकाला तसं तर मला लवकर लागायचं होतं, पण मला तर म्हणजे टाईमच भेटला नाही, म्हणजे उशीरच झाला लागायला। मग आता साधारण 5 वाजले होते, तर म्हटलं चला आता बनवूया स्वयंपाक। काय बनवले? खीर। मला लाईट गेल्यावर मदत केली. तसं तर प्रसादामध्ये मला शिराच बनवायचा होता, पण म्हटलं आज दत्त जयंती आहे आणि श्री गुरुदेव दत्तांची आपण आता पूजा वगैरे केलेली, तर म्हटलं आज त्यांच्यासाठी प्रसादासाठी म्हणून मी तर शेवयाची खीर बनवली। आणि लगेच मग इकडं पटकन भजी वगैरे तळून घेतले, कारण भजीची तयारी अगोदरच झाली होती। आत्तीने कांदा वगैरे मला चिरून दिला होता, पीठ अगोदरच भिजत ठेवलं होतं। त्याच्यानंतर मग इथं आपल्या संध्याकाळ झाली, सगळं आवरून घेतलं आणि मग कहाणी वगैरे वाचून घेतली। आणि मग मुलांना म्हटलं या पटकन, म्हटलं आता आरती करून घेऊया। मुलं असली की आरती करायला पण कसं जरा छान वाटतं। वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची, कंठे जळके माळ मुक्ता फळाची, जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव। आणि मग इथं लगेच आम्ही सगळ्यांनी मिळून आरती करून घेतली। तुम्ही घ्या, पप्पांना पण द्या। सगळ्यांना आरती वगैरे दिली आणि त्याच्यानंतर मग आत्तीने मी मग लगेच हळदी कुंकू लावून घेतलं। आणि मग नेहमीच सगळ्यात अगोदर मी पहिल्यांदा आत्तींच्याच पाया पडते, कारण आत्ती माझ्यासोबतच असतात म्हणून। मग त्याच्यानंतर आहो होते तिथं म्हणून लगेच आहोंचे पाया पडून घेतलं आणि लगेच मामांच्याही पाया पडून घेतलं। आता म्हटलं देवाला नैवेद्य दाखवायचा होता, तर पटकन म्हटलं नैवेद्याचं ताट रेडी करून घ्यावं।
तर आता इथं बघा मी ताट बनवून घ्यायला लागले होते. तर इथं मटकीची भाजी केली होती पातळ बरं का आपली, आणि वरण भात असं बनवलं होतं, चपाती होती. तसं तर मग पुरी वगैरे बनवायचं असं मी प्लॅन केला होता बरं का. म्हटलं म्हणजे दत्त जयंती आहे, थोडंफार स्पेशल आपलं असं म्हणून. पण परत मी म्हटलं नको, सध्या डाएटवर होतं आणि तळण भरपूर होईल आता खूप दिवसानंतर, म्हणून आज तसं तर खरं भज्याचा बेत केला होता मी. तर इथं बघा दत्तगुरूंना ना घेवड्याची शेंग आवडते, म्हणून मग मी आज आवर्जून घेवड्याची शेंग बनवली होती. वरण भात, शेवयाची खीर, उडदाचे पापड, भजी, चपाती असं काही 7चा आमचा देवाचा नैवेद्य होता. तर चला आता अगोदर देवाला नैवेद्य दाखवून घेते मी इथं. आणि इथं आता नैवेद्याचं ताट मी घेतलं होतं. म्हटलं आता देवाला अगोदर नैवेद्य दाखवून, तसंच तुळशीला वगैरे नैवेद्य दाखवून घ्यायचा. आणि आमच्याकडे काय करतात की असं 3 वेळा पाणी आपण ताटाच्या कडेने ओवाळून घेतो आणि नंतर दुसऱ्या एका प्लेटमध्ये सगळं नैवेद्य काढून देवाला दाखवायचं, तुळशीला दाखवायचा. आणि तसं एका ताईंनी मला विचारलं होतं की गाई नसेल तर तो आपण देवाला ताट केलंय ते काय करायचं म्हणून. आता आमच्याकडे पण गाई नाहीये, पण आता आम्ही काय करतो नॉर्मली की देवाला जे आपण ताट बनवलेलं असतं नैवेद्याचं, तर ते देवाला नैवेद्य दाखवायचं आणि त्याच्यानंतर ते ताट घेऊन आपणच आपला उपवास सोडायचा, असं आमच्याकडे करतात बरं का. आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते, तर तुमच्याकडे काही वेगळी पद्धत असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. आता ह्याच्यानंतर आरवच्या सायकलची पूजा करायची. आता तो कालपासून थांबला होता, पण मी म्हटलं चला आज दत्त जयंती आहे तर आज करून घेऊया पूजा म्हणून. लवकर 5 ठिकाणी लावायचं. एकदा राहिला अजून. म्हातारी शिकली. हळद लावायची येल्लो. म्हातारी शिकली. आजीबाई, हो आजीबाई, मुजूड लावते लागले 5 लावली. हा लावली की. त्यातली खडी साखर ठेव तिथं. ह्याच्यावर ठेवायचं. हा शिकली आजीबाई पूजा करा. मग मी आज ताट ओवाळून घेते, आरती विजायला लागली. आजीबाई बुचडाच भारी बांधलाय. ती तिथेच बांधली. होय असता. आणि इकडे बघू. चल ताट ओवाळी. चौकशा पुढं पडायचं वेळे आपण पुढं करायचं नाही, आपण पडायला नाही करायचं. आम्ही घ्या असं पडायला असं फोडणार. चल फोडणार. लागा काय लोक मला त्याचं नारळ पण बघून हसू झाली. हा बस. आरवच्या सायकलची पूजा झाली, तुळशीला पण नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. तर म्हटलं आता कोकणला खाऊ देऊया म्हटलं, म्हणून आता आत्ती आणि मी आलो होतो. तसं तर म्हटलं आज दत्त जयंती आहे, त्यांचं हळदी कुंकू लावून पूजा वगैरे पण करायची होती, म्हणून इकडे दोघे आलो होतो. तर आमचा कुकू बघा उड्या मारून त्याने लगेच पाण्याची बादली सांडून टाकली इथं. तर आता चला पूजा करून घेतील आता आत्ती अगोदर इथं. कसलं भारी बसले. थांब 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 घे. पांढरं होतं बरं. हा मग काय दे म्हणते मोत्या. मोठ्या मोठ्या सगळी चपाती त्याच्यात प्लेट मध्ये ही केली तर बा जाऊ दे आता चला. खंडोबा. आणि इकडं आता मी आले होते राजाला खाऊ द्यायला, आणि म्हणतात त्याची पण पूजा करून जायचं होतं म्हणून मला. पण काय झालं की त्यांना खाऊ अगोदरच टाकलं, त्याच्यामुळे त्यांच्या टाकी फुल्ल झाल्या होत्या. तसं मोत्याला थोडी भूक होती, पण राजाला कसलीच भूक नव्हती. आता बघा तुम्ही, तुमच्या बघितल्यानंतर लक्षात येईल, ते चपाती खायला सुद्धा नाही म्हणत होता. काय झालं, फुल्ल झाले काय टाकी? काय म्हणते नाही
त्याच्यानंतर मग इथं घरात आलो आणि मग सगळेजण आम्ही इथं जेवण करायला बसलो. आरोदाचा स्टडी चालू होता, त्याच्यामुळे त्याला थोडंसं तो लेट बसला परत, कारण थोडंसं त्याचा अभ्यास घ्यायचा राहिलं होतं, कारण आरो आणि आस्थाचे एक्झाम सुरू आहेत. त्याच्यामुळे मामांचं अगोदरच जेवण झालं होतं, आस्थाचं पण झालं होतं, हे सगळं आस्थानं शूट घेतले. तर चला मग कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. भेटू परत. बाय.